नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत आहे। आजचा जे व्हिडिओ छोटासा बनवला आहे तो तुमची आन्सर्स जी ऑब्जेक्टिव्ज आहेत ते एकदा चेक करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे। मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी जे तुम्हाला क्लू दिलेले ते इथे तुम्हाला उपयोगी पडले की नाही, कारण मी बघितलेत बऱ्यापैकी सगळे क्लू तुम्हाला इथे उपयोगी पडले असतील असं मला जाणवते दिसते, आणि मार्कही तुम्ही आता पैकीच्या पैकी आणाल अशी आता मला अपेक्षा आहे। तर आता बघूया, पहिलं जे चित्र होतं तुम्हाला दिलेलं त्याचं काय आहे, साटिका हे आन्सर आहे। दुसरं भाजयती, तिसरं आहे ते विद्युत कोशः, आणि चौथं आहे ते कटहू। अशा प्रकारे आन्सर लिहिली की तुम्हाला हे 3 गुण मिळून जाणार आहेत, एकदम इझी होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक हा पण इझी आलेला, हा तर अष्ट, हा तुमचं काय 8वी पासूनच झालेला आहे। द्वात्रिशत म्हणजे 32, हे दोन्ही नंबर तर तुम्ही अगदी इझिली लिहू शकता। नंतर 1990 साठी काय होता तर नवनवती असं लिहिलं असतात की हे 3 पैकी 2 गुण तुमचे हे पण कन्फर्म झाले। 3 पैकी 2 लिहायचे होते तर हे 2 तर इझी होते, त्यामुळे हे 2 गुण पण तुमचे कन्फर्म झाले। त्यानंतर समय पण सोपे होते, 12 वादनम म्हणजे 12 वाजले, आणि पादोन त्रिवादनम म्हणजे 2 वाजून 45 मिनटं। त्यानंतर पॅरेग्राफही तुम्हाला एकदम सोपा आलेला, पहिल्याच लेसनचा आलेला। मी तुम्हाला आधीच सांगितलेले की पॅरेग्राफ आहेत ते सगळे त्या खालचे जे तुम्हाला 6 क्वेश्चन दिलेले ते नीट बघा, त्यापैकी कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारणार, आणि हा एक क्वेश्चन तर तुमचा इथे ठरलेलाच असणार आहे की त्या लेसनचं नाव काय आहे तो इथे विचारलं आहे का, आपण मग बघूया। तर पहिला प्रश्न होता, पर्याय होते, ऑप्शन तुम्हाला पॅरेग्राफमध्येच शोधून लिहायचा होता। दुसरा ऑप्शन लिहिला आहे का चेक करा। नंतर हे पण तुम्हाला वाक्य पूर्ण लिहून इथे पुरोहितः राजानाम अवदत अशा प्रकारे लिहायचं होतं। नंतर राजासाठी पृत हा शब्द किंवा नृप हा शब्द समानार्थी कुठलाही प्रथमेतला शब्द लिहिला असता तरी चाललं असतं। अशा प्रकारे हे 3 पैकी 2 होते ते इझी होते, आणि ह्यासाठी तुमच्या विभक्त्या लर्ण पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही शोधून वरचं आन्सर लिहायचं होतं। ख मध्ये पण तुम्हाला विशेषण आणि विशेष्याच्या जोड्या लावायच्या होत्या। कृशः, प्रजः आणि प्रसन्नः, चारणः ही आन्सर्स पॅरेग्राफमधलेच शोधून लिहायचे, तिथे पण तुम्हाला वेगळा काय अभ्यास करायचा नव्हता। त्याच्यानंतर हे तुम्हाला संधी मी करून ठेवायला सांगितलेल्या, कारण संधीमध्ये मार्क घालवायचे नाहीत। इथला पण तुम्हाला मी क्लू दिलेला पहिल्या व्हिडिओमध्ये, जर स किंवा असा अर्धा एस असेल तर तिथे विसर्ग लागतो, अशक्तः प्लस च, आणि ईश्वरस्य आहे मग एव इथे येणार इथे। अशा प्रकारे संधी पण सोप्या आलेल्या तुम्हाला। नंतर दुसऱ्या पॅरेग्राफमधले क्वेश्चन आन्सर्स आता बघूया आपण। हे पण क्वेश्चन आन्सर्स डायरेक्ट तुम्हाला पॅरेग्राफमध्येच शोधून लिहायचे होते। पहिल्याचा आन्सर षष्ठ उत्तम हा लिहिलंय का चेक करा। दुसऱ्याचा आन्सर परमाणु, इझी होते क्वेश्चन एकदम, हा आहे तसाच तुम्हाला लिहून केनच्या ठिकाणी फक्त कणाद पॅरेग्राफमध्ये आन्सर आहे, हे पण तुम्हाला पॅरेग्राफमधलेच शोधून लिहायचे होते। अतिप्रिय, निरवय, नित्य आणि सूक्ष्म अशा प्रकारे, आणि ही लेसन खालचीच तुमची जालरेखाकृती आहे। तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की लेसन खालच्या सगळ्या जालकृती नीट बघा, म्हणजे हे सगळे तुमचे इझी गुण तुम्हाला मिळाले असतील असे मी आशा करते। त्यानंतर होता ई, हा तुम्हाला 2 पॅरेग्राफ तुमचे लेसन ठरलेले होते तेही मी सांगितलेले। 2 पैकी कुठलाही एक लेसन जरी नीट करून गेला असता तरी तुम्हाला हे आता इझी गेलं असेल, कारण ह्याचा पण मी तुम्हाला क्लू दिलेला। दोन्ही पॅरेग्राफ काय नीट करायची गरज नव्हती, कारण दोन्ही पॅरेग्राफ एकमेकाला पर्याय म्हणून तुम्हाला एक्झामला येतात। मग तुम्ही ह्याचेही मार्क मिळवला असाल अशी आशा करते। नंतर आपल्या भाषेत उत्तर लिहायचं होतं तेही तुम्ही लिहिला असाल। त्याच्यानंतर तिसरा विभाग होता तो श्लोक दिलेले होते तुम्हाला, आणि त्यावर क्वेश्चन आन्सर लिहायचे होते। तर कृष्ण हा कम जघानं, तर कंस एवढंच आन्सर तुम्हाला इथे लिहायचं होतं, बाकी काहीच नाही, म्हणजे हेही सोपा क्वेश्चन होता। इथे पहिलंच वाक्य दिलंय ते तुम्हाला लिहायचं होतं। पुढे जोड्या लावायच्या होत्या, सर्व धर्माः आणि सकला नद्याः अशा प्रकारे ह्याचा आन्सर होता। कितीतरी सोपा पेपर होता। पुढे बघा, इथे पण पॅरेग्राफमधले शोधून तुम्हाला लिहायचे होते। अपभाषणम आणि वृथाभ्रमणम तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे, मग माझ्या मते मी 2 शोधलेत ते क्रूक्रीडा आणि परपीडा आहेत। कुक्रीडा आणि परपीडा हा जो आहे ह्याच्यामध्ये ते शब्द सगळे लपले, वृथाभ्रमणम, कुक्रीडा, परपीडा, परभाषणही, यातले सगळे वेगवेगळे करून तुम्हाला ते 4ही शब्द लिहायचे होते।
2 ऑलरेडी तुम्हाला दिलेले. मग संधी होत्या, त्या पहिल्याचा आन्सर आहे आत्मनः लिहायचं आहे आणि इथे एव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुभाषित 2 पूर्ण करायची होती, ती तुम्ही व्यवस्थित केली असाल. नंतर परत माध्यम भाषेमध्ये तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा होता, तेही तुम्ही केला असेल. पुढे नाम सर्वनामबद्दल क्ल्यू दिलेले. जम्बू कहाणी भारतस्य हे नाव झाले आणि बाकीची सगळी सर्वनामामध्ये येणार. त्याचप्रमाणे क्रियापद आणि धातुसाधित विशेषणमध्ये पण तुम्हाला मी क्ल्यू दिलेले. क्रियापद आणि धातुसाधित विशेषणाप्रमाणे त्याही तुम्ही इथे जोड्या लिहिला असाल. इथे भेतव्य हा धातुसाधित विशेषणामध्ये येतो. गच्छतु, निवसती हे क्रियापदामध्ये येईल आणि इतर सगळे धातुसाधित विशेषणामध्ये येतील. नंतर हे तुम्हाला तुमच्या विभक्तीप्रमाणे लर्न करा असं मी सांगितलेलं संख्याचे. आणि ह्याचं उत्तर ह्याचा क्ल्यू तुम्हाला दिलेला. इथे प्रथमः येणार, त्याच्यानंतर इथे दिनस्य आहे ते नववारम येणार इथे, हेही तुम्हाला सांगितलेलं. समास पण मी दिलेल्या क्ल्यूप्रमाणे तुम्हाला आले आहेत. नश पहिला आहे म्हणजे हा नय तत्पुरुष आहे. त्यानंतर ह्याचा पण तुम्हाला क्ल्यू दिलेला. इथे क्स्य आहे म्हणजे हा षष्ठी तत्पुरुष आहे. नाम आहे म्हणजे हा कर्मधारय समास आहे. यस्य सहा आहे म्हणजे हा बहुर्विही समास आहे. आणि च आहे म्हणजे हा इतरेतर द्वंद्व. म्हणजे तुम्हाला 6 पैकी जे 4 हवे होते ते क्ल्यूप्रमाणे मिळून जात आहेत इथे. मग समानार्थी विरुद्धार्थी तुम्ही केला असाल. त्याच्यानंतर मग हा कर्तृवाचक आहे. नंतर इथे त्वम प्रमाणे पण क्ल्यू दिलेला तुम्हाला. स्वीकरोतु असं येतं ह्याचा आन्सर. आणि इथे पहिला जर आलेला ह्याचा पण क्ल्यू दिलेला तुम्हाला, तर ह्याची जी विभक्ती आहे तीच घ्यायची, निर्धनम येणार. आणि हे पण तुम्हाला मी लर्न करायला सांगितलेले. मग अशा प्रकारे हा पेपर तुम्हाला इझी गेला असेल. कोणाकोणाला इझी गेला, कोणाकोणाला कठीण गेला ते कमेंटमध्ये मला टाईप करून टाका. धन्यवाद. अशा प्रकारे आपला संस्कृतचा आजचा पेपर झाला आहे. व्यवस्थित गेला असेल अशी आशा करते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. त्याचबरोबर बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझे जे इतर पेपर्स माझे जे मार्गदर्शन इतर पेपर जे अजून यायचे आहेत त्याचंही मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. आणि शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. रिव्हिजन मात्र करतच राहा. हिंदीचंही मी ऑनलाईन लेक्चर किंवा तुम्हाला व्हिडिओ टाकेन संयुक्तसाठीच, म्हणजे 40 मार्क्ससाठी. तेही नंतर तुम्ही अटेंड करा. धन्यवाद.